चला लक्ष द्या. आजचा टॉपिक असा आहे, तुम्ही मेकॅनिक्स विषय होता तुम्हाला BWBX होता का? ओके, त्याच्यामध्ये असे बेसिक फॉर्म्युले असतील, बेसिक असे sin 90 मायनस थिटा बरोबर, cos 180 प्लस थिटा. ओके, आता ते विषय आपला ट्रेसिंग ऑफ कर्व मध्ये ते असा टॉपिक येते म्हणून आपण हे टॉपिक घ्यायचं चालते. आणि हे तुम्हाला इथून पुढे कॉम्पिटिटिव्ह मध्ये कोणी पेपर मध्ये गेले तुम्हाला हे कामा पडलं चालते. मॅक्झिमम वर हे फक्त अजून पाठ नाही. सांगा बरं sin ऑफ 90 मायनस थिटा, सांगा बरं cos ऑफ 180 मायनस थिटा, सॉरी 180 प्लस थिटा आहे का बरं, आहे का? लगेच सांगा मी जर असं लिहिलं cos ऑफ 180 मायनस थिटा, याचा लगेच आन्सर चेंज होईल. सांगा मला तुम्हाला tan ऑफ 90 प्लस थिटा काय आहे? तर cot थिटा सांगता तरी पण तर प्लस आणि मायनस येते. ओके, तर असे कमीत कमी बहुतेक 6-7-24-30 फॉर्म्युले होतील. किती फॉर्म्युले येतील? 30-36. ओके, समजून घ्या एक गोष्ट, एक गोष्ट क्लिअर कर. पहिली गोष्ट, शॉर्टकट टेक्निक साठी हे क्वाड्रंट ध्यानात ठेवा. ओके, हे कोणता क्वाड्रंट आहे? दुसरा, तिसरा, चौथा. एक नाव ध्यानात ठेवायचं. तुम्हाला शिकवलं गेलं की पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्री फॉर पॉझिटिव्ह. ओके, सगळे फॉर ए फॉर ऍपल नाही बघितलं, A for apple, A for all, C for sin, P for tan, C for रूलचं नाव काय झालं आपल्या A S T C. चार अक्षर जर ध्यानात ठेवले तुमचे 30 फॉर्म्युले पाठवायचे. किती फॉर्म्युले? 30. आलं लक्षात? A for all, S for sin, C for tan, C for cos. cos बरं, cot नाही, cos. पण आता एक दुसरं कन्फ्युजन. आता कोरा कोणी याला cot म्हणते, कोणी याला cos म्हणते, कोणी याला cosec म्हणते. बरोबर? आता हे पण एकदा प्रॉब्लेम दूर करतो. लक्षात कसं ठेवायचं याचा प्रॉब्लेम दूर करतो. चालते. तुम्हाला जर म्हणलं ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्ही काय शिकले, तुमचा पहिला तोंडावर 3 नाव आहेत, sin cos म्हणजे cot नसेल, हे cosec नसेल, काय असेल cos असेल. इथपर्यंत कळलं त्याचा अर्थ काय? पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह, दुसऱ्या मध्ये sin पॉझिटिव्ह, तिसऱ्या मध्ये tan पॉझिटिव्ह, चौथा मध्ये कळलं इथपर्यंत कळलं का? ASTC रूट याचा क्रम नाही बदललेला, क्रम बदलला तुमचा गेम झाला. कळेपर्यंत हे समजून घ्या. दुसरी गोष्ट काय बोलतो मी, शॉर्टकट टेक्निक आहे. दुसरी गोष्ट बोलतो मी 90 आणि दुसरं बोलतो 180. कळेपर्यंत कळलं का? या 90 मी असं लिहू शकतो का 1 * 90 लिहू शकतो का? आणि 180 मी असं लिहू शकतो का 2 * 90? पण 270 जर आले मी काय लिहू शकतो 3 * 90. 360 जर आले मी काय लिहू शकतो? तुम्हाला एवढं कळलं काही जरी आलं तर 90 च्या भाषेत लिहायचं. कशा भाषेत लिहायचं? 90. एकदा 1 येईल, एकदा 2 येईल, एकदा 3 येईल, 4 येईल. म्हणजे काय आलं? एकदा ऑड नंबर आले, एकदा कोणते नंबर आले? इव्हन नंबर आले. परत कळलं? इथपर्यंत कळलं का? मी तुम्हाला एक शॉर्टकट टेक्निक सांगतो. O फॉर ऑड, O फॉर चालते? समजलं? O फॉर ऑड. ऑड ने मराठीत काय म्हणतात? ऑड म्हणले कसं मी काय म्हणतो? विषम म्हणतो. चालते का? चालते का? O फॉर ऑड, O फॉर विषम. व म्हणजे वेगळं. म्हणजे ऑड आल्यावर काय घ्यायचं? वेगळं घ्यायचं. S फॉर साइन, S फॉर सम, S फॉर सेम. लक्षात करा मी काय बोलले ते. S म्हणजे कोणती संख्या? समसंख्या. समसंख्येला काय घ्यायचं? सेम घ्यायचं. असं नाही धराडून तरी चालतं. सम आणि सेमचा उच्चार कसा आहे? सेम आहे. विषम म्हणजे काय घ्यायचं? वेगळं. एवढं लक्षात राहील? एवढं लक्षात राहील का? आता काय घ्यायचं ते समजून घ्या. एक एक गोष्ट समजून घ्या. एक एक गोष्ट समजून घ्या मी काय बोलतो ते. मी तुम्हाला काय सांगितलं, जर प्रश्न आला sin ऑफ 180 मायनस थिटा, काय प्रश्न आला sin ऑफ 180 मायनस थिटा, त्याला असं नका लिहू, त्याला असं लिहा 2 * 90 मायनस थिटा. ही कोणती संख्या आली? ही संख्या कोणती आली? सम आहे का विषम आहे? सम म्हणजे सेम. सेम म्हणजे काय? sin थिटा. कळेपर्यंत समजून घ्या. कसं कळलं? कसं नाही घेतलं? cos ऑफ 270 मायनस थिटा, cos ऑफ 270 मायनस थिटा. तुम्हाला सांगितलं कोणत्या भाषेत लिहायचं? 90 च्या 3 * 90 मायनस थिटा. इथं काय आलं? 3. इथं काय आलं? ऑड. ऑड म्हणजे काय घ्यायचं? वेगळं. बाकी वेगळं घ्यायचं? साइन. बेसिक समजून घ्या. आता कॉसचं साइनच कसं घ्यायचं याची पण टेक्निक समजून घ्या. चालते? इथपर्यंत कळलं का? इथपर्यंत कळलं का? व म्हणजे वेगळा, व म्हणजे विषम, स म्हणजे सेम, स म्हणजे सम. कळलं? पण एक एक गोष्ट बेसिक समजून घ्या. ओके, समजून घ्या. एक एक गोष्ट समजून घ्या. आता ते वेगळं घ्यायचं ते कसं समजायचं? ओके, एक रूल आहे आपला. कोणता रूल आहे माहिती आहे का? SC
EC SC हे रूल सांगितले का म्हणजे साइन हे S कॉट साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक मग साइन आला तर साइनचा वेगळा काय घ्यायचा कॉस आला कॉसचा वेगळा घ्यायचा साइन टॅन आला टॅनचा वेगळा घ्यायचा कॉट आला कॉटचा वेगळा टॅन सेकचा उलटा कोसेकचा उलटा समजलं परत हे रूल पाठ आहे तुमच्या ऑलरेडी मी शिकवलेला आहे समजलं परत मग साइनचा उलटा काय साइनचा वेगळा काय घ्यायचा कॉसचा वेगळा टॅनचा वेगळा कॉटचा वेगळा सेकचा कोसेकचा सेक कळेपर्यंत ही असं नाही ध्यान ठेवायचं असं ध्यान ठेवायचं कोणतं SC EC SC याचा अर्थ काय साइनचा वेगळा कॉसचा वेगळा टॅनचा वेगळा कॉटचा वेगळा सेकचा वेगळा कोसेकचा वेगळा कळेपर्यंत आता बेसिक गणित तुम्ही सांगा मला इथे लिहिलं मग sin ऑफ 360 मायनस थीटा sin ऑफ 360 मायनस मनात करा बरे एकदा लिहून दाखवा काय ना 9 च्या भाषेत 9 चौक 36 इथे कोणती संख्या आली रे सम मराठी बोल सम संख्या सम म्हणजे काय सेम घ्यायचं sin ले sin थीटा तशीच्या तसा आले परत समजा इथे मी घेतलं cos ऑफ 270 प्लस थीटा cos ऑफ 270 प्लस थीटा याला कोणाच्या भाषेत लिहायचं 90 च्या 3 गुणिले 90 प्लस थीटा इथे कोणती संख्या आली इथे संख्या कोणती आली विषम म्हणजे काय याचं वेगळं मग या पाचच्या वेगळं काय याचं sin कळेपर्यंत sin थीटा इथपर्यंत कळायला का इथपर्यंत बेसिक कळला का कळेपर्यंत बेसिक आता प्रश्न राहिला प्लसचा आणि मायनस प्रश्न कसा राहिला प्लसचा आणि मायनस एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट समजून घ्या एवढं बेसिक कळालं का आता लक्ष द्या एक गोष्ट लक्षात घ्या इथं थीटा ओके